श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवणार आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. ध्वजस्तंभावरी वानरू तोची मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील असून 141व्या क्रमांकाची ही ओवी आहे. ह्या ओवीच्या माध्यमातून माऊली आपल्याला अत्यंत गूढ, अर्थगर्भ आणि भक्ती, ज्ञान, कर्म यांचा सुंदर संगम वर्णन करताना दिसतात. आपल्याला भगवद्गीतेच्या युद्धभूमीवर उभ्या असलेल्या अर्जुनाच्या रथाचं रहस्य उलगडून दाखवतात. ध्वजस्तंभावरी वानरू म्हणजे अर्जुनाच्या रथाच्या जे डोक्यावरती ध्वज आहे त्याच्यावर जो वानराचं चित्र आहे तो मूर्तिमंत शंकर आहे. तो शंकराचे रूप आहे. ते म्हणजे तो जो हनुमान आहे तो महादेवाचाच अवतार आहे. आणि सारथी शारंग धरू म्हणजे अर्जुनाचा जर जो सारथी आहे ना तो स्वतः श्रीकृष्ण आहे. आणि असं सगळं जेव्हा अर्जुनासोबत असेल तर त्या युद्धामध्ये कोण जिंकेल हे वेगळं सांगायची गरज नाही. हा झाला ओवीचा सरळ सरळ भावार्थ. कालच्या ओवीत आपण अनुभवलं की जो अनन्य भावाने देवाला शरण जातो, जो एकनिष्ठपणे देवाची भक्ती करतो, त्याच्या जीवनात देव स्वतः सदैव मदत करत असतात. अर्जुन एक महान भक्त आहे. अर्जुन एक महान योद्धा आहे. अर्जुन श्रीकृष्णाचा सखा आहे. म्हणून तर श्रीकृष्ण परमात्मा त्याची सदैव काळजी घेत असतात. अगदी आजच्या ओवीमध्ये सुद्धा अर्जुनाच्या रथाचं जे वर्णन आलेलं आहे, अर्जुनाच्या रथावर असणाऱ्या उंच झेंड्यावर साक्षात शंकर परमात्मा हनुमंताच्या रूपाने अर्जुनाचं रक्षण करतोय. आणि अर्जुनाच्या समोर स्वतः शारंगधर म्हणजे स्वतः श्रीकृष्ण परमात्मा सारथी म्हणून हजर आहे. अहो, श्रीकृष्ण हा राजा असून सुद्धा अर्जुनाचा सेवक झाला, सारथी झाला. आणि एकंदरीत रथाचं वर्णन म्हणजे शिवशक्ती आणि विष्णू तत्व यांचा पूर्ण आशीर्वाद अर्जुनाला मिळालेला दिसतोय. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवा राया, आलिया आघात निवा राया, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. अशा पद्धतीनं अर्जुनाचं धर्मयुद्धामध्ये, कुरुक्षेत्रावरच्या झालेल्या युद्धामध्ये मागे आणि पुढे उभा राहून कशा पद्धतीचं अर्जुनाचं रक्षण केलं त्याच्यासाठी आपण एक छोटासा दृष्टांत पाहूया. महायुद्ध संपलं, अर्जुन जिंकला. रथावर बसलेले श्रीकृष्ण शांतपण म्हणाले, अर्जुना आधी तू उतर. अर्जुन कुठलाच प्रश्न विचारत नाही, कारण भक्त कधी शंका घेत नसतात. ते देवावरती प्रचंड विश्वास ठेवत असतात. अर्जुन उतरतो
मग श्रीकृष्ण उतरतात आणि काही क्षणातच अर्जुनाच्या रथाला आग लागते. अर्जुन घाबरतो आणि देवाला विचारतो, देवा, हे नक्की काय झालं? का रथ जळाला? काय कारण आहे? श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात, अर्जुना, भीष्म, द्रोण, कर्ण यांच्या दिव्य अस्त्रांनी हा रथ कधीच जळून गेला असता, पण मी तुझा सारथी म्हणून समोर बसलो होतो म्हणून तो अग्नी सुद्धा काहीच करू शकलेला नाही आणि त्या अस्त्रांचा काहीच परिणाम झाला नाही. अर्जुनाचं मन भरून आलं. अर्जुनाने श्रीकृष्णाला मिठी मारलेली आहे. आता आपलं थोडं विचार करा. दृष्टांत संपला. अहो, आपले हे जे शरीर आहे ना, ते एक रथ आहे. आपले हे इंद्रिय म्हणजे ते घोडे आहेत. आपलं मन म्हणजे त्या रथाचा दोर आहे आणि सारथी म्हणजे आपला विवेक आहे. ध्वज म्हणजे आपली देवावरची श्रद्धा आहे. आता आपल्या शरीररूपी रथाचा दोर फक्त श्रीकृष्णाकडे द्या, परमेश्वराला द्या आणि पहा, हनुमान रूपी विजयी ध्वजा तुमच्या जीवनामध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून आजच्या ह्या ओवीचं चिंतन इथेच संपलं. आणि ही जर ओवी चिंतन तुम्हाला आवडले असेल तर कृपया चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि हो, जर व्हिडिओ आवडत असतील तर इतर परमार्थी ग्रुपला सुद्धा शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.